मुंबईत हळूहळू निवडणुकांचं वातावरण तापतंय, गल्लोगल्लीत प्रचार सुरू आहे, आश्वासनांचा पाऊस पडतोय आणि हमारा नेता कैसा होचा घोषणा लागतात. आपण सध्या 195 मध्ये आहोत. राजेश कांगणे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. किती आव्हान वाटतंय, निवडणूक कशी काढाल, काय प्लॅनिंग आहे? निवडणूक एकदम सुरळीत जाणार आहे. लोकांमध्ये परिवर्तन आहे. लोकांना कामाचा आणि विकासाचा ध्यास आहे. त्यामुळे लोक यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई युतीला भरभरून मतदान करणार आहेत. यावेळी प्रभागात आधी कामं झालेली होती, आता बाकी आहेत काही तुम्ही आढावा वगैरे घेतलाय का? या प्रभागामध्ये महायुतीचेच नगरसेवक होते, त्यांनीही काम केलं आहे. काही उरलं असेल ते पण आम्ही पूर्ण करून टाकू. आता मला सांगा काय उरलंय? बऱ्याच गोष्टी, ते पाण्याचं प्रेशर आहे, काही स्लम डेव्हलपमेंट आहे, BDDचाईचे प्रश्न आहेत, पोल्युशनचे विषय आहेत, रिडेव्हलपमेंटचे विषय आहेत, ते आम्ही पूर्ण करू. बऱ्याच गोष्टी उरल्या असं म्हणतात. नाही, बऱ्याच नाही आहेत. जे काय शिल्लक आहे ते पूर्ण करणार आहोत. शिल्लक आहे ते पूर्ण करू. आणि आता एक प्रश्न असा होता मध्यंतरी, महापौर झाला तर मराठी होईल की अमराठी होईल? मी स्वतः मराठी आहे. मी मराठीमध्ये जन्म घेतला आणि मला मराठीच महापौर होणार. आमच्या देवेंद्रांनी सांगितलं आहे, हिंदू बोलले आहेत पण हिंदू हा मराठीच महापौर होणार. मुंबई ही मराठ्यांचीच आहे आणि मराठीच महापौर होणार असं मी सांगतो. बरं, तुमच्या प्रभागात आता एक मी म्हटलं की 3 प्रॉब्लेम सांगायचे तुम्हाला वाटतात की सॉल्व्ह झाले पाहिजे. 3 प्रॉब्लेम. एक रोजगारीचा विषय आहे. या ठिकाणी अनेक मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत. 30% आमच्या लोकल या ठिकाणी एज्युकेटेड, ज्याच्या क्वालिफिकेशनप्रमाणे त्यांना कामावर घ्यावे असं आमची इच्छा आहे. त्याप्रमाणे 24 तास आम्ही आमच्या या ठिकाणी कार्यालय ठेवणार आहोत. मी मुंबई अग्निशमन दलामध्ये नोकरी केलेली आहे. मला माहिती आहे लोकांच्या काय सुविधा, लोकांचे काय प्रॉब्लेम असतात, समस्या असतात. आम्ही कॉल करत असतो तेव्हा मला कळालेलं आहे की बेसिकली तुम्हाला माहिती आहे की आग लागलेली आग कशी विझवायची. मशाल आम्ही विझवणार आहे नक्कीच. मशाल विझवणार आहेत म्हणताय ते. मशालीचे चटके पण लागू शकतात आपण विझवताना. अजिबात लागणार नाही चटके. मी मुंबई अग्निशमन दलामध्ये फायरमॅन म्हणून नोकरी केलेली आहे आणि जनसेवेसाठी मी आता राजीनामा देऊन या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार आहे. मशाल नक्कीच विझवणार मी. माझी फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत म्हणतात, मी माझी फायर ब्रिगेडचा अधिकारी आहे, मी मशाल नक्कीच विझवेन. एक शेवटचा प्रश्न, जर आम्ही एक सेगमेंट करतोय, जर मी नगरसेवक झालो तर, समजा जर तुम्ही नगरसेवक झालात तर काय करा? मी नगरसेवक झालो तर जशी 24/7 जशी मी मुंबई अग्निशमन दलामध्ये सेवा दिली त्याचप्रमाणे माझं कार्यालय 24 तास उभं राहणार आणि माझ्या हॉटलाईनप्रमाणे मी माझं काम करणार. जशी 3 मिनिटात आमची मुंबई अग्निशमन दलाची गाडी त्या घटनास्थळी पोहोचते त्याचप्रमाणे मी त्या 3 मिनिटात तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणार, लोकांच्या समस्या पूर्ण करणार. आपल्यासोबत राजेश कांगणे होते. म्हणतात की मी फायर ब्रिगेडमध्ये काम केलं, त्याच्यामुळे मला माहिती आहे आग कशी विझवायची. हॉटलाईनप्रमाणे काम करणार आणि 3 मिनिटात पोहोचतो. तसाच मी पण जनतेसाठी पोहोचेन. जोरदार गोष्टी सुरू आहे. आपण इकडे व्हिडिओ हर्षद